नमस्कार. मी माणिक घरपुरे. साप्ताहिक जनमंगल आणि लोकवर्त प्रकाशन यांचे द्वारा आयोजित जनमंगल यशस्विनी या मुलाखत सत्रामध्ये आजच्या आपल्या आमंत्रित यशस्विनी माननीय वर्षाताई बेंडिगेरी कुलकर्णी, सामान साप्ताहिक जनमंगलच्या कार्यकारी संपादिका भैरवीजी देशपांडे आणि समस्त रसिक प्रेक्षकांचे सस्नेह स्वागत करते. माणूस उत्क्रांत झाल्यावर समूहात राहू लागला. कालांतराने तो भाषा बोलू लागला. नंतर त्याचा मेंदू जेव्हा अधिक विकसित झाला, तेव्हा तो त्यातले कलागुणही दाखवू लागला. तिथेच साहित्याचा जन्म झाला. कविता आकाराला आली. साध्या विधानार्थी वाक्यापेक्षा लयीत वाक्य आनंद देतात हे लक्षात आलं. ते अधिक आनंददायी व्हावं म्हणून त्यांनी काही नियम केले. या नियमांनी, या चौकटींनी म्हणजेच वृत्तांनी कवितेला खूप समृद्ध केलं. आज आपण वृत्तबद्ध कविता लिहिणाऱ्या कविता सम्राज्ञीला माननीय वर्षाताई बेंडिगेरी कुलकर्णी यांना भेटणार आहोत. त्यांचा कवितेसोबतचा प्रवास जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी वर्षाताईंचा परिचय थोडक्यात करून देते. आजच्या सन्माननीय जनमंगल यशस्विनी वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी यांचं नाव मराठी काव्यक्षेत्रात अत्यंत सुपरिचित असं आहे. वर्षाताईंना शालेय जीवनापासूनच कविता लेखनाची आवड आहे. अनेक मासिक, दिवाळी अंक यासाठी त्यांनी कथा आणि काव्यलेखन केलं आहे. अनेक कवी संमेलने, गझल मुशायरे यातून सहभाग घेतलाय. त्यांनी आकाशवाणी केंद्रावरूनही कथाकथन आणि कविता वाचनाचे कार्यक्रम केले आहेत. मराठी कविता समूहाकडून घेतलेल्या पहिल्या वृत्तबद्ध कविता संमेलनात त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. अनेकांना त्यांनी वृत्तबद्ध कविता रचण्यासाठी मार्गदर्शन केले. त्या दृष्टीनेही त्यांनी बरेच लेखन केले आहे. दिलीपराज प्रकाशनाकडून त्यांचा वृत्तबद्ध कविता कला आणि शास्त्र हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पदवीच्या पहिल्या वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून या ग्रंथाची निवड करण्यात आली. वर्षाताईंना नुकताच रंगत संगत प्रतिष्ठानकडून काव्य जीवन गौरव पुरस्कार माननीय सदानंद मोरे यांच्या हस्ते देण्यात आला. अशा प्रतिभावान वर्षाताईंकडून आपल्याला आज खूप काही शिकायला मिळणार आहे. मोठी प्रेरणा मिळणार आहे. वर्षाताई, मला हा तुमचा परिचय वाचल्यानंतर असा प्रश्न पडलाय की तुमच्या मते कविता नेमकी काय आहे आणि कविता मुळात कुणाला सुचते आणि का सुचते? सगळ्यांना नमस्कार. माझा सगळ्या रसिक श्रोत्यांना, साप्ताहिक जनमंगलच्या टीमला सस्नेह नमस्कार. कविता म्हणजे नेमकं काय, हा विचार करत असताना पहिल्यांदा काव्य म्हणजे काय हे थोडक्यात सांगते. की आपल्याला माहिती आहे हे की वाक्यम रसात्मकम काव्यम, म्हणजे रसाळ वाक्य म्हणजे काव्य. हे आपल्याला सगळ्यांना खूपदा आपण हे वाक्य ऐकतो. तर काव्याची अशी व्याख्या करण्याचा प्रयत्न अनेक साहित्यिकांना, अभ्यासकांना शब्दार्थ, ध्वनी, रसनिष्पत्ती याच्या आधारावर काव्याची लक्षणं सांगण्याचा प्रयत्न केला. काव्याला व्याख्येत बांधण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. तर वर्ड्सवर्थच्या मते असं आपल्याला माहितीये की थांबवता न येणाऱ्या भावनांचा खळखळता प्रवाह म्हणजे त्याला त्यांनी काव्य असं म्हटलेलं आहे. तर हे जे काही काव्य आहे ते त्याच्यावरती विशिष्ट प्रक्रिया करून विशिष्ट आकृतीबंधांमधून जेव्हा आपण व्यक्त होतो, अभिव्यक्त होतो, तेव्हा त्याची कविता होते, काव्याची कविता होते. सुंदर. आणि ती वेगळ्या वेगळ्या आकृतीबंधातून प्रत्येक जण त्यातून व्यक्त होत असतो. कवितेचे वेगळे वेगळे आकृतीबंध आहेत. म्हणजे कोणी अक्षर गणवृत्तातून व्यक्त होईल, कोणी मात्रा वृत्तातून व्यक्त होईल. तर अशा प्रकारे काव्य व्यक्त होत असतं. म्हणजे काव्यावर जेव्हा आपण काही प्रक्रिया करतो त्याला त्याचे एक सुंदर रूप म्हणजे कविता. त्यामुळं ही कविता असते. आणि प्रत्येकाला म्हणजे जो साहित्यिक आहे, ज्याच्या साहित्याशी संबंध आहे, त्या प्रत्येकाला वाटत असतं, कारण कविता हे व्यक्त होण्याचं एक सशक्त माध्यम आहे. बरोबर. मोठे मोठे प्रदीर्घ लेख लिहून जे भावना आपण
सांगू शकत नाही, लिहू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही, त्या 8 ओळीच्या, 10 ओळीच्या, 12 ओळीच्या अशा कवितेमधून अगदी छोट्याशा आकृतिबंधातून सुद्धा आपण त्या भावना अगदी सशक्तपणे मांडू शकतो. त्यामुळे आपल्या भावना कवितेतून व्यक्त कराव्या असं वाटत असतं. आणि कविता कुणाला सुचते तर कलेचा संबंध जो असतो तो भावनांशी असतो, संवेदनांशी असतो, जाणीवांशी असतो. तेव्हा बरोबर. जो संवेदनशील आहे, कलाकार संवेदनशील असतो आपल्याला माहिती आहे. आणि ज्याला निशब्दाला गवसणी घालण्याचं ज्याच्याकडे शक्ती आहे, ताकद आहे, तो कविता लिहू शकतो असं मला वाटतं. वा, अगदी थोडक्यात आणि खूप छान असं उत्तर दिलं आहे तुम्ही. अ, प्रत्येका कवीला किंवा कवयित्रीला विचारला जाणारा एक प्रश्न माझ्याही मनात तुमच्याबद्दल आला, की तुम्हाला नेमकी तुमची कविता कधी सापडली, म्हणजे या गोष्टीची कधी जाणीव झाली की आपल्याकडे हे आहे आणि आपण कविता लिहू शकतो. मुळात लहानपणापासून भाषेची आवड होती. अच्छा. आणि माझं सगळं शिक्षण हे मराठी माध्यमातून त्यावेळेला, म्हणजे जे काय प्राथमिक हम्म. असेल, माध्यमिक असेल, मराठी. त्यामुळे मराठीची गोडी होती. आणि आई आणि वडिलांच्याकडून ते संस्कार होते की श्लोकाचं पाठांतर असेल हा हा. किंवा कवितांचं वाचन असेल, साहित्याचं वाचन असेल, हम्म, याची एक हम्म. आवड होती घरामध्ये. आणि त्यामुळे ते संस्कार होते. आणि लयीची एक उपजत जाण आणि आवड होती. हा. आणि शाळेमध्ये आमच्या ज्या काही शिक्षिका होत्या त्यांनी मुळात मराठीची गोडी लावण्यात खूप त्यांचा हातभार होता. अच्छा. हा हा. शाळेमध्ये आम्हाला जेव्हा मोकळा वेळ असायचा, मराठीच्या शिक्षिका आम्हाला एक समस्यापूर्ती नावाचं एक स्पर्धेसारखं स्पर्धा घ्यायच्या साधारण. हम्म. आणि त्यावेळेला एखादी अशी ओळ दिली जायची आणि त्या अच्छा. म्हणायच्या की बघा याच्यावर तुम्हाला काय सुचतंय. अरे वा. हम्म. तर ही पहिली प्रक्रिया होती कविता सुचण्याची. आणि मग अच्छा. तेव्हा काहीतरी लिहिलं गेलं असंच, म्हणजे त्या ओळीवरून किंवा त्या हम्म, शब्दांवरून हम्म. जे काही लिहिलं हम्म. गेलं ते अर्थात त्याचं कौतुक झालं, छान हा. आहे, चांगलं लिहिलेलं आहे. आणि मग इथं ते अच्छा. बीज कुठंतरी रोवलं गेलं असं मला वाटतं, की मग मला काहीतरी चांगलं या माध्यमातून व्यक्त होता येते, ह्याला कविता म्हणतात. किंवा हे लयीमध्ये मी काहीतरी लिहिते, म्हणजे जे हम्म, सुचलं ते हम्म. सुरुवातीला लयीमध्येच सुचत गेलं. लयीचा एक अच्छा. जाणीव हम्म. असल्यामुळे किंवा लयीची एक आवड असल्यामुळं. आणि मग कविता तिथे मला भेटली. आणि मग शालेय जीवनानंतर मग काही स्पर्धा असतील किंवा भित्तीपत्रकं असतील, हम्म. त्याच्यामधून लेखन करायची संधी मिळाली किंवा तसं प्रोत्साहन मिळालं. कॉलेजची अच्छा. भित्तीपत्रकं असतील किंवा कवी संमेलनं त्यावेळेची असतील. मग हम्म. मग नंतर असा प्रवास सुरू झाला. मग आकाशवाणी केंद्रावरून कविता वाचन करणं, मग काही ठराविक, म्हणजे आता एखाद्या उपक्रमासाठी म्हणून काहीतरी लिही, हम्म. या हम्म. ह्याच्यासाठी हम्म. काहीतरी कविता लिही, असं हम्म. करून मग तो हळूहळू म्हणजे मी त्या अ, कवितेकडे लिहिते झाले. कविता अच्छा. माझ्यामध्ये अशा प्रकारे आली. भिनत अरे गेली. वा. हम्म. तुम्ही हम्म. आता म्हणालात की शालेय जीवनातच तुम्ही कविता लिहायला सुरुवात केली, ती लयबद्ध होती. अ, ती लयबद्ध कविता लिहिताना तुम्हाला ही जाणीव होती का की हे आपण कुठल्या तरी वृत्तात लिहितो आहोत? तो अभ्यास तुम्ही कसा केला आणि वृत्तांकडे, म्हणजे तंत्रशुद्ध वृत्तांकडे तुम्ही कधी लक्ष द्यायला सुरुवात केली आणि वृत्तांमध्ये लिहायला सुरुवात केली? म्हणजे हे जे काही लिखाण माझं त्यावेळेला होतं ते हम्म. अर्थात लयीवर आधारित होतं. अच्छा. म्हणजे बरोबर. लयीच्या अंगानं जाणार आहे, एखाद्या हम्म. विशिष्ट लय हम्म. मला माहिती झाली. पण ती पक्की बांधीव ठाशीव लय असतं म्हणजे हा ते वृत्त हा असतं हा हा. प्रत्येक. तर तसं ते बरोबर. नव्हतं. हा तर ते हा. फक्त माझी एक छंद म्हणून, माझं एक आवड म्हणून हम्म. व्यक्त होणं एवढाच तो भाग होता. तेव्हा मला कोणतंही वृत्तबद्ध कवितेची मला माहिती नव्हती किंवा कवितेसाठी एक काहीतरी इतकं प्रचंड शास्त्र आहे हम्म. त्याच्या मागे आणि त्याचाही हम्म. एवढा काही अभ्यास आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. अच्छा. अच्छा. त्याच्यानंतर मला वृत्तबद्ध कविता खूप उशिरा भेटली. म्हणजे आता एक हम्म. 12-13 वर्षापूर्वी मला वृत्तबद्ध कविता भेटलेली आहे. तोपर्यंत मी माझं लिखाण अशाच पद्धतीने एक आवड म्हणून, एक छंद सहज म्हणून. स्फूर्त हम्म. हम्म. होती ती हम्म. लय. हम्म. हा हम्म. हा असं होतं. आणि जेव्हा सोशल मीडियावरती
हा. तेव्हा सोशल मीडियाचा उगम झाला आणि आपण सगळ्यांशी जोडले गेलो. बरोबर. अनेक ठिकाणचे समूह असतील, अनेक ठिकाणचे मित्रमैत्रिणी असतील, अनेक ठिकाणची व्यासंगी मंडळी असतील, अभ्यासक असतील, ह्याच्याशी या माध्यमामुळं जोडलं गेलो. आणि मराठी कविता समूह नावाचा एक फेसबुकवरती समूह होता आणि तिथे मी जोडली गेले. आणि अच्छा. मला तिथे जोडली गेल्यानंतर तिथल्या कविता वाचून किंवा माझी कविता, म्हणजे मी पहिली जेव्हा कविता तिथे टाकली होती तेव्हा मी ते लिहिली होती, पण मला त्याला या आकृतीबंधाला अष्टाक्षरी म्हणतात हेही मला अच्छा. माहिती नव्हतं. म्हणजे आहे मी काय लिहिलेलं आहे ते हा. आहे एवढंच मला माहिती होतं. पण तिथे मी जेव्हा अ, जोडली गेले आणि तिथल्या लोकांच्या कविता किंवा माझ्या कवितेवर तिथे जे काही अभिप्राय येत होते किंवा इतरांच्या कविता ज्या काही होत्या त्याच्यावरचे जे काही अभिप्राय होते, तिथे मला हे लक्षात यायला लागलं की कवितेसाठीचा वेगळा स्वतंत्र काहीतरी अभ्यास आहे. बरोबर. कवितेसाठीचं एक वेगळं असं खूप मोठं काहीतरी शास्त्र आहे. मग मला कळलं की ह्याला वृत्तबद्ध कविता असं म्हणतात. तिथे खूप अभ्यासक मंडळी होती, व्यासंगी मंडळी होती, त्यांच्या चर्चा सतत चालायच्या आणि त्या चर्चा वाचून, अभिप्राय वाचून इतका मोठा आनंद मिळायला लागला. हे खरंय. किती सुंदर आहे, हे शास्त्र आहे, ह्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे, हे सगळं काहीतरी समजून घ्यायला पाहिजे. आणि ही जाणीव झाली आणि मग मला तिथे वृत्तबद्ध कवितेची पहिली मला तिथे ओळख झाली. आणि अच्छा. तिथल्या लोकांच्या चर्चातून, अभ्यासातून, मार्गदर्शनातून मग पुढे पुढे मी या शास्त्राच्या अभ्यासाकडे वळले. अच्छा. म्हणजे आपण जे म्हणतो की सोशल मीडियाचा किती हो चांगला हो सकारात्मक हो जर उपयोग आपण केला तर बरोबर. त्यातनं किती छान गोष्टी होऊ शकतात. आत्ताचा आपला जो कार्यक्रम सुरू आहे तो सुद्धा त्याचंच एक नक्कीच. उदाहरण त्यातच. म्हणता येईल. खरं अगदी. तर तिघी जणी 3 वेगवेगळ्या जागांवर बसून आपण या कार्यक्रमाचा आनंद घेतोय आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. वर्षाताई, तुम्हाला मला हे विचारायचंय की आता तुम्ही म्हणालात वृत्तबद्ध कवितेशी मैत्री झाली म्हणजे तुमची ओळख झाली तिच्याशी. मग ही मैत्री टिकून राहण्यासाठी तुम्हाला वेगळे काही म्हणजे असे विशेष प्रयत्न केले का तुम्ही? म्हणजे कसा काय अभ्यास केलात की वृत्तबद्ध कविताच अशी तुमच्यावर अगदी प्रसन्न होऊन की आजपासून आपली मैत्री घट्ट असं करून ती तुमच्या स्वाधीन झाली की काय झालं नेमकं? आता कवितेचं शास्त्र जेव्हा मला थोडं थोडं समजायला लागलं हा. हा. त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की वृत्तबद्ध कवितेचे किती आकृतीबंध आहेत. म्हणजे अक्षर अच्छा. गणवृत्त आहे. बरं, नुसतं अक्षर गणवृत्त असं नाही, अक्षर गणवृत्तामध्ये कितीतरी हो. आहे. कितीतरी प्रकारचे अक्षर गणवृत्त आहेत. खरंय. नंतर मात्रावृत्त, ज्याला जाती असं हा. म्हणतात, हा. तर मात्रावृत्तांमध्ये कितीतरी प्रकारची मात्रावृत्त असंख्य आहेत. आहेत. हो. खरंच. अक्षरछंद म्हटलं तर त्याच्यामध्ये सुद्धा किती हो. म्हणजे बरोबर. खूप मोठं आहे हे सगळं. हम्म. आणि हे सगळं अर्थात लईवर बेतलेलं शास्त्र आहे, हा. सगळं हा. लईवरचं. आणि अगदी अगदी. त्या प्रत्येक हम्म. लईची एक वेगळी वेगळी मांडणी आहे. प्रत्येक वृत्त म्हणजे हा. काय, त्या लईनुसार त्या त्या ह्याची मांडणी आहे. बरोबर. आणि मग त्याच्यानुसार मग प्रत्येक वृत्त समजून घेणं, त्याची हम्म. माहिती करून घेणं, हम्म. त्यानुसार मग कविता लिहिण्याचा प्रयत्न करणं. आणि हम्म. माझं भाग्य आहे हे की मला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून हम्म. निलेश पंडितांसारखा एक व्यासंगी अभ्यासक मला लाभले. आणि अच्छा. त्याच्यानंतर त्या पुढच्या काळात माधव साठे नावाचे इंदोरचे साहित्यिक, त्यांच्याशी चर्चा संवाद करताना मी खूप काही शिकले. ते अशी अच्छा. तिथे मराठी कविता समोर भेटलेली जी काही मंडळी होती हम्म. त्यांच्याकडून मला खूप काही शिकता आलं, तंत्र अभ्यास करता आला, शास्त्राचा अभ्यास करता आला. आणि मग अशा प्रकारानं मी तो अभ्यास पुढे चालू ठेवला आणि अजून तो माझा अभ्यास चालूच आहे. सुरू आहे. अच्छा. म्हणजे मुळात असलेल्या हिराला तुम्ही अभ्यासाने पैलू पाडलेत आणि बरोबर. आता त्याची चमक म्हणजे ते पुस्तक आपल्या हातात आलेलं आहे. हम्म. वृत्तबद्ध कविता, कला आणि शास्त्र, हे हम्म. पुस्तक तुमचं मागच्याच वर्षी आलं आहे. तर 2 वर्ष. केलेला अभ्यास जेव्हा आपल्या हातात येतो किंवा त्या पुस्तकाला जेव्हा इतका सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळाला, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? मुळात
पुस्तकाची संकल्पना जी आहे ती मी मार्गदर्शनासाठी छोटे छोटे लेख काही व्हॉट्सअप समूहासाठी मला जे काही माहिती होत गेली हम्म, हम्म. हा. त्याच्यानुसार मला जी काही माहिती होत गेली त्याच्यानुसार मी ज्या नंतर व्हॉट्सअप समूहाशी जोडले गेले तिथे हम्म. मला असं सांगण्यात आलं की लोकांना वृत्तबद्ध कवितेची इथेही आवड आहे आणि त्यांना काहीतरी शिकायचं आहे. तर हे मला समजल्यानंतर मी छोटे छोटे लेख त्या दृष्टीने लिहायला सुरुवात केली. आता अगदी सुरुवातीला म्हणजे पादाकुलक वृत्त असेल हा, हा, मात्रावृत्त, तर हा, तिथं हा. पासून मी सोप्या पद्धतीनं लेख लिहायला सुरुवात केली आणि लय समजावी म्हणून काही माझ्या कविता, माझी एखादी कविता त्या लेखामध्ये उदाहरण म्हणून दिलेली असायची. त्याच्यानंतर सुद्धा वृत्त असेल, अशा प्रकारे एक एक वृत्तासाठी मी लेख लिहिले आणि ते त्या उपक्रम असे त्या समूहावर घेतले. त्याच्यानंतर एका वेब पोर्टलसाठी मला विचारलं गेलं की तुम्ही असे काही लेख लिहाल का. आणि मग त्या लेख इतके लोकांना आवडले आणि मग मला असं सगळ्यांनी सांगितलं की असं काही हे संकलन व्हायला पाहिजे किंवा मग ह्याचं एखादं पुस्तक जर झालं तर ते अभ्यास करण्यासाठी म्हणून, संदर्भासाठी म्हणून एका ठिकाणी सगळे लेख किंवा एका ठिकाणी ती सगळी माहिती असं सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. आणि माझे बाबांनी खूप माझा पाठपुरावा केला की तू एखादं पुस्तक कर, असा त्यांचा खूप आग्रह होता. आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या ह्याच्यातून एक ते पुस्तक करावं असं मला वाटलं. आणि खरोखर पुस्तक केल्यानंतर त्याला खूप खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कुठपर्यंत लोकांनी पुस्तकं, म्हणजे अगदी छोट्या गावापासून मोठ्या शहरापर्यंत ते अगदी परदेशापर्यंत अनेकांनी ते पुस्तक मागवलं, घेतलं, वाचलं आणि त्यांना अभ्यासासाठी म्हणून किंवा संदर्भासाठी म्हणून त्याचा उपयोग होत गेला. आणि हा अर्थातच माझ्यासाठी खूप आनंदाचा ठिकाण. मस्त आहे हे. म्हणजे आपण अभ्यास करणं आधी, तो आनंद वेगळा असतो आणि मग आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना शिकवणं, हा आनंद वाटून घेणं. आणखीन वाटून घेण्याचा हा आनंद आणखीनच वेगळा असतो. मला एक तुम्हाला विचारायचं आहे, मी पण थोडीशी या क्षेत्रात धडपड करते कारण म्हणून की तुमची लेखनाची पद्धत नक्की कशी आहे. म्हणजे एखादी रचना डोक्यात आली की तुम्ही आधी वृत्ताची निवड करता की आधी शब्द सुचतात मग तुम्ही विचार करता की आता या शब्दांना कुठल्या वृत्ताच्या कोंदणात बसवायचं, नेमकं काय घडतं? मुळात पहिल्यांदा जे लिखाण झालं ते लईवर बेतलेलं होतं. हा, हा. आणि लईच्या आकर्षणातनं लिहिलं गेलेलं होतं. एखादी लय ऐकली किंवा कानावर पडली तर मग ती लय मनामध्ये सारखी गुणगुणून त्या लईवरती मग शब्द सुचणं, अशा पद्धतीनं सुरुवातीचं लिखाण होत गेलं. मग नंतर जेव्हा मला अनेक वृत्तांची माहिती मिळाली आणि त्याच्या लईचं ते सुंदर लय, आता सुमनदार माला असेल किंवा श्रवणामृतासारखी लय असेल, तर अशा काही कविता आहेत त्या अगदी लईच्या प्रेमातून लिहिल्या गेलेल्या आहेत की त्या लईच्या आकर्षणातून लिहिल्या गेल्या. आणि बहुतेक कविता मग असे उपक्रम ठरवून लिहिल्या गेल्या की ह्या शब्दांवरून ह्या काय 3-4 शब्द घेतले, मग आता या शब्दांवरून काय लिहिता येईल किंवा हा प्रसंग आहे, या प्रसंगावरून काय लिहिता येईल किंवा मग हा आकृतीबंध आहे किंवा मग कवितेचे सगळे आकृतीबंध एक कवी म्हणून सगळं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. या ह्याच्यातून सुद्धा म्हणजे प्रत्येक आकृतीबंधात नाही लिहिले पण शक्यतो ज्या आकृतीबंधात लिहू शकेल असा प्रयत्न, म्हणजे मात्रावृत्त लिहून बघा किंवा मग लय असेल मग पद्मावर्तनी आहे, भृंगावर्तनी आहे, महारावर्तनी, असं काय खूप खूप अभ्यास आहे तो. आणि त्या लयी पण इतक्या विलक्षण सुंदर आहेत की एखादी लय ऐकली की लगेच असं मनात येतं चला आता याच्यावर काहीतरी लिहायला पाहिजे आपण, असं ते आकर्षण असतंच लयीचं. त्यामुळे कधी लयीच्या आकर्षणातून, कधी शब्दांवरच्या प्रेम, कधी प्रसंगावरून, कधी भावनांवरून, कधी उत्स्फूर्त, अशा वेगळ्या वेगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारानं लिहिण्याचा प्रयत्न केला गेला आणि करते. अरे वा, किती छान आहे. याच्यावरती मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतोय की इतकी असंख्य वृत्त आहेत, तुम्ही अभ्यासलेली सुद्धा अनेक वृत्त आहेत, तर कधी गोंधळ उडत नाही का की ह्या नावाचं ह्याच्या काय मात्रा आहेत किंवा याची काय लगावली आहे किंवा असं, हा गोंधळ उडतो का कधी?
सुरुवातीला तसं व्हायचं. किंवा आता हे मात्रावृत्तांच्या बाबतीत काय होतं, मात्रावृत्तांमध्ये खूप सूक्ष्म, म्हणजे माधवराव पटवर्धनांनी पण म्हटलंय की मात्रावृत्त हाताळणारा कवी हा अधिक श्रुतिसिद्ध असावा लागतो. कारण 24 मात्रा, मग पद्मावरती लिहिले 24, मग 26, मग 28, 27 अशा मात्रातनं वृत्त अशी आहेत. आणि एकच मात्रेचा जरी फरक असला 26 तरी सुद्धा लईमध्ये फरक पडतो. लईत नक्की फरक पडतो, आपल्याला हे माहिती आहे सगळं. बरोबर. त्याच्यामुळे सुरुवातीला थोडंसं व्हायचं असं. पण पुन्हा जेव्हा आपण एखादं 4 ओळी लिहिल्या आहेत आणि पुन्हा जेव्हा आपण वाचतो, दोनदा वाचतो, तीनदा वाचतो, तेव्हा लक्षात येतं की काहीतरी कमी जास्त गडबड थोडंसं आहे. झालंय. हा. आणि मग आपणच बरोबर. आपले समीक्षक असतो, परीक्षक असतो, आणि मग त्याच्यातनं ते बरोबर आहे. होत जातं. त्या मानानं अक्षरगणवृत्त थोडं ठाशीव आणि बांधीव हो, असल्यामुळं बरोबर. त्यामध्ये थोडा हा भाग कमी होतो. पण मात्रा इकडे तिकडे वृत्तांच्या बाबतीत बघता येत नाही अक्षरगण वृत्तामध्ये. हो, हो. म्हणजे जे जसं आहे तसं हा तेच हा तिकडे बघून असं पुढे हा पुढे जात राहायचंय. कारण ते कोरीव आहे अतिशय, हो, त्यामुळे अगदीच, अगदीच. त्याच्यामध्ये खरंच ठहराव आहे. आहे एक प्रकारचा, आणि हम्म. त्याच्यामुळे ते शांतपणे ते लिहिलं जातं. मात्रावृत्त थोडस 1-2 मात्रांच्या फरकाने क्वचित प्रसंगी सुरुवातीला असं व्हायचं. आणि मग ते आपण आपलं आपणच आपला अभ्यास करायचा हा मग. हा आपणच परीक्षक बरोबर. मी आपल्या या चर्चेच्या मध्येच तुमची एक कविता घेते, कारण आपण वृत्तांवरती बोलतोय, आवर्तनांवर बोलतोय. तुमची ही कविता आहे, हरी भगिनी वृत्तामधली आहे, अरे वा. मात्रा वृत्त आहे हे पण. गळून गेले गळून गेलेल्या पानांचे उगा जपावे भास किती. गळून गेलेल्या पानांचे उगा जपावे भास किती. तुझ्यानी माझ्या स्मरणकळ्यांना उमला याचा ध्यास किती. कुठून आली कुठे चालली तिला नसेना ठाऊक ते. कुठून आली कुठे चालली तिला नसेना ठाऊक ते. समुद्रास मिळण्याचा जपते तशात ती हव्यास किती. किती निरागस आग्रह होता तुझ्यानी माझ्या स्वप्नांचा. किती निरागस आग्रह होता तुझ्यानी माझ्या स्वप्नांचा. चंद्र चांदण्या आणि पौर्णिमा उगाच अट्टाहास किती. वा. तुझ्या ऋतूचा छंद नवा की तुझ्या ऋतूची भूल म्हणू. वा. तुझ्या ऋतूचा छंद नवा की तुझ्या ऋतूची भूल म्हणू. पुन्हा सोबतीने रमताना नाद खुळा वाऱ्यास किती. जसे माळते ते ओघळते रिक्त पुन्हा क्षण काळाचे. जसे माळते ते ओघळते रिक्त पुन्हा क्षण काळाचे. पैलतीराच्या ओझ्या खातर मोजावे मी श्वास किती. पैलतीराच्या ओझ्या खातर मोजावे मी श्वास किती. वा, खूप फार सुंदर सुंदर. गझल ही वर्षाताई. या हा. हरिभगिनी वृत्ताविषयी थोडस सांगाल? हा हरिभगिनी हे एक मात्रा वृत्त आहे. आणि हम्म. ही गझल म्हणजे मी गझलेच्या आकृतीबंधात कवितेच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. आणि हरिभगिनी हे एक पद्मावर्तनी लयीचं हा. वृत्त आहे. आणि त्याच्यामध्ये फटका किंवा ह्या पद्धतीचे अ, अ, रचन. ह्या पद्धतीच्या रचना त्याच्यामध्ये लिहिल्या जातात. 30 मात्रांचं हे हरिभगिनी नावाचं वृत्त. वर्षाताई, हा. मी इथे तुम्हाला एक प्रश्न विचारते. हम्म. आणि तो असा की आपल्या श्रोत्यांना, म्हणजे जे जाणकार आहेत त्यांना माहिती आहेच, पण काही लोक या क्षेत्रात नुकतेच उतरले आहेत, धडपड करतायत. तर पद्मावर्तनी हा शब्द प्रयोग आता तुम्ही केलात, हा. तर नेमकं हे पद्मावर्तनी म्हणजे काय असतं हे आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया. लयीची ही आवर्तनं आहेत. बरोबर. आता पद्मावर्तनी म्हणजे 8 मात्रांचं आवर्तन असेल, तर हे जे आता मी म्हटलं हरिभगिनी असेल, लवंगलता असेल, ही जी काही वृत्त आहेत किंवा पादाकुलक असेल, ही अशी 8 मात्रांची त्याच्यामध्ये आवर्तनं असतात. 8 मात्रांचे खंड असतात. अच्छा. म्हणजे अच्छा. 8-4 असेल, 2 अधिक 8 4 असेल. हा. तेव्हा तिथं 8 मात्रांचा जेव्हा लयीचं आवर्तन असतं तेव्हा त्याला पद्मावर्तनी असं म्हणतात. अच्छा. 6 मात्रांचं असेल तर भृंगावर्तनी. अशा भृंगावर्तनी. पद्धतीचा बरोबर. तो अभ्यास हा. लयीच्या आणि आवर्तनानुसार ते बेतलेलं हा. शास्त्र. अच्छा, मग आणखीन एक माझ्या डोक्यात आत्ता जो प्रश्न आला
म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात पादाकुलकचं नाव घेतलं तुम्ही, तर 8 आणि 8 अशा मात्रा आहेत यात. म्हणजे या आपण असं म्हणू शकतो का की या पद्मावर्तनी वृत्तामध्ये ही जी 8 मात्रांची आवर्तन असतात त्याच्यानंतर यती येत जातो का मग? म्हणजे 8 मात्रा मग स्टॉप, 8 असा एक छोटासा यती असा आहे का, की असं काही आवश्यक नाही? मात्रा वृत्तामध्ये खंड ही संकल्पना आहे. अच्छा. मात्रा वृत्तामध्ये आता 2 मात्रांचा उद्धव मध्ये पहिला 2 मात्राचा विराम हो, असतो, बरोबर खंड असतो. बरोबर. हा, बरोबर. तो जो खंड पाडले जातात म्हणजे 2 अधिक हा 8 अधिक 4 हा असेल हा किंवा 8 अधिक 8 असेल हा किंवा आता वनहरिणी 8 8 8 8 8 आणि 32 हा, अशा, तर त्याला बरोबर. खंड असं म्हणतात. ओके. मात्रा वृत्तामध्ये जो आपण लयीसाठी जिथे थांबतो किंवा थांबतो. जिथे हा, विराम क्षण विराम हा, असतो, विराम घेतो. त्याला हा त्या हा, विरामाला आपण खंडानुसार ती संकल्पना मात्रा वृत्तांमध्ये सांगितली जाते. अच्छा. हा, ओके. आणि त्या खंडांमुळेच ती लय येते ऍक्च्युली. हा, बरोबर, बरोबर त्या बरोबर. खंड जिथे पडतो हम्म. त्याच्यामुळे पहिल्या हा 2 मात्रा असतील तर एक वेगळी लय निर्माण हा, होते. पूर्ण 8 करेक्ट. मात्रांचा पहिला खंड असेल तर एक वेगळी वेगळी लय. त्याच्यामध्ये खरंय. आणि हा लयीचा जो काही छोटा फरक आहे त्याच्यामधूनच ती ती सगळी वृत्त गंमत आहे, खरंच ती आहे. गंमत, हा, लयीची ती गंमत आहे, लयीची मजा आहे, बरोबर जादू आहे ती लयीची सगळी. बरोबर. आणि आता आपण कवितांबद्दल बोलतोय. योगायोगाने आपण तिघीही कवयित्री आहोत आणि आपल्याला माहिती आहे की कवितेचा जन्म आणि कवितेमुळे आपल्या आयुष्यात कितीतरी आनंदाचे क्षण येतात. हो. खूप आनंद देऊन जाते कविता आपल्याला. म्हणजे बरेचदा असा प्रश्न पडतो की का लिहितोय आपण, मग त्याचं उत्तर शेवटी आपण स्वतःला स्वांत सुखाय हे देतो. तुमच्या आयुष्यात असा कवितेने पेरलेला आनंदाचा सर्वोच्च क्षण कुठला म्हणता येईल? कवितेने आनंदाचे खूप क्षण गेले. किती छान. मुळात जेव्हा बाबांची इच्छा होती की मी पुस्तक करावं म्हणून, आणि अरे वा. जेव्हा त्यांच्या हस्ते आणि माधव साठे ज्यांच्याशी मी याच्यावर तुमचे चर्चा गुरु. करायची ते होते प्रकाशनाला, त्या दोघांच्या हस्ते हे प्रकाश, आता दोघेही नाही आहेत, हो. तर त्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचं माझ्या प्रकाशन झालं, ते त्यांनी पाहिलं. तो एक सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. आणि वा. त्याच्यानंतर मग मला काही पुरस्कार मिळाले किंवा माझ्या पुस्तकामुळे मला जे काही अभिप्राय स्वरूपात जे काही माझ्याकडे आहे, तो प्रत्येक अभिप्राय इतका सुंदर आहे वा. प्रत्येकाने दिलेला. ज्यांनी पुस्तक घेतलं ते वाचलं, त्याच्यानंतर त्यांनी काही लिहिण्याचा प्रयत्न केला, ते मला पाठवलं, आणि त्यांना जो काही, मग त्यातनं जो काही आनंद मिळाला, तो प्रत्येक अभिप्राय माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. किंवा मला हे सगळे आनंदाचे क्षण पुस्तकामुळे मिळून दिलेले आहेत. वा. किती छान. नुकताच तुमच्या आयुष्यात येऊन गेलेला एक छोटासा आनंदाचा क्षण आपण आपल्या रसिक श्रोत्यांसह आणि प्रेक्षकांसोबतही तो शेअर करूया. तो म्हणजे तुम्हाला मिळालेला हा पुरस्कार, काव्य जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला नुकताच मिळाला आहे. तर खूप खूप अभिनंदन त्याबद्दल तुमचं. हे सगळं आपण आता कवितेविषयी बोलतोय, मराठी कवितेविषयी बोलतोय. त्यावरून मला एक प्रश्न असा पडलाय की आपण, म्हणजे आपली पिढी जी आहे मराठी माध्यमात शिकलेली, आपण मराठीमध्ये कविता लिहितो, मराठी कविता वाचण्याचा आनंद सुद्धा घेतो, पण आपल्याच घरातल्या किंवा हल्लीच्या तरुणाईचं काय? इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे त्यांची मराठी भाषा ही दुय्यम आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईच्या मनातलं मराठी कवितेच्या किंवा वृत्तबद्ध कवितेच्या स्थानाबद्दल तुमचं काय मत आहे? मुळात भाषेची गोडी असते, मग ते कोणत्याही भाषेमुळे लागलेली गोडी असली, साहित्याची गोडी असली, कवितेची गोडी असेल, तर वाचनाची आवड असेल, तर त्या भाषेकडून, म्हणजे मातृभाषा मराठी असेल तर कोणत्याही भाषेत जरी साहित्य वाचत असू तर कवितेची आवड आणि कवितेची गोडी मुळात असली पाहिजे. मग मराठी कविताही वाचली, कारण मातृभाषा आहे, मातृभाषा मराठी असते घरात. आणि मग इंग्रजी माध्यमातून जरी शिकत असलो तरी सुद्धा त्यांना वाचनाची किंवा कविता ऐकायची, कविता वाचायची अशी काही सवय लावली किंवा त्यांच्या कानावर ह्या गोष्टी पडत असल्या तर म्हणजे कविता कविता आवडू शकतात. आणि त्याच्यातून कविता वाचल्या की मग एक
म्हणजे प्रत्येकाने अगदी काय कविता लिहायलाच हवी म्हणजेच असं नाही, तर एक चांगला रसिक म्हणून, एक चांगला वाचक म्हणून, एक चांगला श्रोता म्हणून सुद्धा कवितेची आवड असणं ही चांगली गोष्ट आहे. आणि आहे लोकांना, म्हणजे जरी इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तरी सुद्धा अशी काही मुलं किंवा हे मला माहिती आहे की त्यांना कविता आवडते. आणि आता हे सोशल अच्छा. मीडियामुळं हां. अनेकांना वाचायला मिळतं, चांगलं बरोबर. छान वाचायला मिळतं. आणि बरोबर. सोशल मीडियावर सगळे ऍक्टिव्ह असतात वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातून. हं, आणि मग ते हं. कविता बरोबर. वाचतात, अम, साहित्य वाचतात, त्याच्यावरच्या चर्चा वाचतात. आणि हं. आहे त्यांना आवड कविता लिहिण्याची, वाचण्याची. म्हणजे असं अच्छा. काही नाही की इंग्रजी माध्यमातून शिकतील म्हणून थोडंसं ठीक आहे, पण हां. कवितेची आवड, भाषेची आवड, वाचनाची आवड ह्याच्यातून आहे. हं. कविता जोपासली जाऊ शकते असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही एकूण मराठी कवितेविषयी बऱ्यापैकी आशावादी आहात. सोशल सध्या मीडियाचा हां, सध्या त्याच्यामध्ये खूप सोशल मीडिया हात बरोबर, आहे. आणि सोशल बरोबर. मीडियावर असे अनेक जण मिळालेली आहेत की जी इंग्रजी माध्यमात शिकणारी पिढी त्याच्यामध्ये आहे, मराठी माध्यमात शिकणारी ही पिढी त्याच्यामध्ये आहे. आणि अच्छा. आहे त्यांना वाचनाची आवड आहे, कवितेची आवड हं, आहे. हं, हं. आणि त्यामुळं मग कवितेची आवड असेल की मग छंद, म्हणजे छंदशास्त्र जाणून घ्यावं अशी हं. गोडी किंवा ओढ निर्माण होऊ शकते. आणि असं आहे की आपणच ती गोडी त्यांना लावू शकतो. म्हणजे प्रत्येक बरोबर. पिढीचं हे कर्तव्य किंवा काम आहे की आपण पुढच्या पिढीला कशा पद्धतीनं ती आवड सोपवलं निर्माण करू पाहिजे शकतो हां, त्यांच्या हां, हाती. हां. किंवा गोडी लावू शकतो, काय करू हां. शकतो हे शेवटी आपण करू शकतो, हा प्रयत्न हं. करू शकतो. आत्ता आपण म्हणतोय की सोशल मीडियामुळे आपल्या ह्या छंदाला, आवडीला खूप मार्गदर्शक मिळाले आणि एक दिशा मिळाली त्या अभ्यासाला, तो विचार करण्याला. सगळ्यांच्याच बाबतीत असं झालंय. सोशल मीडिया जसा तंत्रज्ञानाने दिलाय, तसंच तंत्रज्ञानाने आपल्याला एआय सुद्धा दिलेलं आहे. आणि एआयचा हस्तक्षेप कविता क्षेत्रात सुद्धा होतो आहे. एआय ला कविता लिहिता येते. एआयच्या हस्तक्षेपामुळे कवीचा मानभंग होतोय असं वाटतं का तुम्हाला? नाही, असं नाही मला वाटत. कारण कुठलंही तंत्रशास्त्र आलं की ते एक आव्हान असतं आणि ते आपण कसं बरोबर. पेलतो किंवा किती जबाबदारीनं आपण त्याचा वापर करतो, वा. ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत असं मला वाटतं. कारण हं. तांत्रिक गोष्टी एआय नक्की हाताळेल, कारण तंत्राचा संबंध जो असतो तो बुद्धीशी असतो, पण कलेचा जो संबंध असतो तो भावनांशी असतो, तो हृदयाशी असतो, बरोबर. तो हं. संवेदनांशी असतो. तर बरोबर. तिथं त्याला काही, म्हणजे ती करता एक येणार मर्यादा नाही. असतेच. त्यामुळं बरोबर. पण याचा एखादा दुरुपयोग कोणी करू शकतं का? नाही, दुरुपयोग असं नाही होणार. एका घाऊक प्रमाणामध्ये कविता किंवा जसं पाहिजे त्या पद्धतीमध्ये त्या कविता निर्माण होऊ शकते. म्हणजे एका प्रकारानं अ, अ, अभ्यास करण्यासाठी सुद्धा शास्त्राचा त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे जसं आपण ते, म्हणजे ते दुधारी शस्त्र आहे ना, प्रत्येक बरोबर. कुठलंही हां, तंत्रज्ञान येऊ दे. हां. तर त्याचा कुठलंही आपण तंत्रज्ञान. अं, हं. चांगल्या पद्धतीने वापर काय आणि कशा पद्धतीने करून घेऊ शकतो, हं. ते त्यातनं आपण त्याचा वापर आपणच करतो शेवटी. जे काही बरोबर. तंत्रशास्त्र आहे तो आपल्यासाठीच असतं. त्यामुळे मी हं. म्हटलं तसं की भावनांशी संबंध आहे, संवेदनांशी संबंध आहे. तो भाग शेवटी ती मर्यादा त्या तंत्राला येणार आहे. आणि जे ठीक. बुद्धीशी आहे, जे तंत्र आहे ते अगदी परफेक्ट, म्हणजे वृत्तात चूक होणार नाही. 4 शब्द दिले, चला ह्याच्यावर हं, कविता करा. हं, हं. पण एखादा प्रतिभावान कवी जी भावना, जी संवेदना त्याच्यामध्ये गुंफेल, जी आणेल, ती ती निश्चित एआयला नाही गुंफता त्याच्यामध्ये येत. येणार नाही. बरोबर. आणि त्यामुळं हं. असं काही होईल असं नाही, मानभंग आणि वगैरे. कोणी त्याचा दुरुपयोग केला तरी वाचक जर का सुजाण असेल हा, सजा. तर त्याच्या ते नक्की लक्षात येईल. नक्की. बरोबर. हां. आता आपण वृत्तबद्ध कवितांबद्दल बोलतोय, तर असे बरेच ओळखीतले मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांना वृत्तबद्ध कविता अभ्यासायची मनापासून खूप इच्छा आहे किंवा त्या दृष्टीने ते प्रयत्नरत आहेत. हो. तर अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? म्हणजे नेमकं कसं काय त्यांनी केलं पाहिजे यासाठी? म्हणजे पुस्तकातून वाचून वृत्तबद्ध कविता शिकता येऊ शकते का? की त्याच्यासाठी कोण एखादी व्यक्ती आपल्याला हवी आहे की जिचं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन घेता यायला हवं? काय कुठली पद्धत जास्त योग्य आहे? कवितेची मुळात आवड असली हं. तर
आपण त्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जातो. आणि मी जसं म्हटलं की आता सोशल मीडियामुळे इतक्या कविता वाचायला मिळतात, इतके हो कवितेचे आकृतीबंध आपल्याला माहिती आहेत की किती कविते आकृतीबंध आहेत. खरंच. पण हे सगळे नजरेसमोर येत असतात. किंवा आता समूह पण बरेच आहेत हो व्हॉट्सअपवरती असतील, बरोबर. तर तिथे ह्या सगळ्या प्रक्रिया चालू असतात की एखादा हम्म, उपक्रम घेतला आहे किंवा मग हम्म. काहीतरी चर्चा चालू आहे, संवाद चालू आहे, मार्गदर्शन चालू आहे, किंवा कार्यशाळा असतात, किंवा पुस्तकं तर आहेतच आता आपल्याकडे छोटी खरंय. छोटी उपलब्ध आहेत की ज्याच्यातनं हम्म, छंदशास्त्राची माहिती मिळते, अभ्यास बरोबर. आहे. पण फक्त याचं हेच आहे की अभ्यास करण्याची, त्या छंदशास्त्राची एक आवड असली पाहिजे, असले पाहिजे. हा. आणि त्याचा अभ्यास करण्याची थोडीशी आपल्याला उत्सुकता असली पाहिजे की काय आहे हा अभ्यास. निदान हा मला हा असं वाटतं की एक कवी म्हणून तंत्रशास्त्रचा अभ्यास नक्की करावा. मग आपल्याला कुठल्या माध्यमातून व्यक्त व्हायचं ते शेवटी आपल्यावर आहे, पण अभ्यास करायला हवा, हम्म, बरोबर. प्रयोगशीलता जपायला हवी, साधना करायला हवी, चिंतन हम्म. म्हणून ह्याच्यातून आपली कविता समृद्ध होत असते. जे काही आपलं साहित्य असेल ते आपण समृद्ध करत असतो. आता त्यामुळे आणि तुम्ही जे तुम्ही आता म्हणालात. कोणाबरोबर कोणाशी तुमचं लिहिलेलं शेअर करता आहात, हो हो, समान धर्मा बरोबर, जर का ती समान व्यक्ती समोरची बरोबर. असेल, तर हम्म. आपोआपच की तिने हे लिहिलंय का, मग मला पण या वृत्तामध्ये लिहून लिहून बघायचं आहे. बघायचं आहे. असं हा. अशानी पण लिहिल्या जातात कविता. बरोबर. तेच. याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे आज तुम्ही पण स्क्रीनवर आहात आणि माणिकताई पण आहेत, त्यामुळे मी आवर्जून इथे सांगेन की काही दिवसांपूर्वी तुम्हीच सुरू केलेला उपक्रम होता सुनीत लेखनाचा. बरोबर. आणि त्यातून प्रेरणा घेऊन म्हणजे जशी ती पोस्ट दिसली तसं ताबडतोब आम्ही दोघींनी चर्चा करून आपणही प्रयत्न करायला नक्कीच हवा आहे अशा याच्यातनं ते एक लेखन केलं. आणि खूप आनंद मिळाला त्या गोष्टीचा की अरे वा आपल्याला हे साधतंय म्हणजे जमतंय थोडं. तर हा म्हणजे आनंद तेव्हा घेण्यासाठी तर खरंच. ते शार्दूल विक्रीडित असं डोक्यात बापरे. बसलं होतं की सगळं खूपच. त्याच्यातच लिहिलं जायचं. तेच म्हटलं, म्हणजे असे जे काही उपक्रम असतात सोशल बरोबर. मीडियावरती असतील किंवा ह्याच्यावरती, तर त्याच्यातनं मग हे शिकलं जातं किंवा ही आवड निर्माण होते, ही गोडी हम्म. निर्माण होते. आणि मग बरोबर. एकमेकांच्या मार्गदर्शनातून, एकमेकांच्या अभ्यासातून, सोबतीने लिहिलं जातं. सोबतीने खरंय. आपण काही राहत. गोष्टी मला कळल्या, काही गोष्टी तिला बरोबर. कळल्या, मग ती आणि चर्चा चर्चा होते. चर्चा होतो, हम्म. संवाद हं. होतो. आणि हम्म. ही जर त्याची आवड असेल, गोडी असेल, तर आपण पुढे जातोच त्याच्यातून, नक्की खरंच जातो. आहे. खरंय. माझ्याकडे आणखीन एक वर्षाताईंची छानशी कविता आहे. इर्षाड. अभंगाच्या ढंगानं लिहिलेली ही कविता आहे. आणि अभंग हाही एक अत्यंत लोकप्रिय असा काव्यप्रकार आहे आणि अक्षरशः. सगळ्यांना आवडणारा आहे. तर ऐकूया. धुसरले सारे भवतीचे जग, अंधाराची धग पान्हावली. गजबज सारी निवळून गेली, तिन्ही सांजवली डोहातळी. हरवत गेले संचित उन्हाचे, पानपाकळीचे गूढ ठसे. एक एक सावली आली विसाव्याला, तळ हिंदोळला आरपार. वा. बिंब प्रतिबिंब ओढ भुलावण, ओढाळ लावण्य तरंगाचे. चंद्र उमाळता ओलावतो काठ, ग्रेट. ओलांडता लाट नक्षत्रांची. जाणते नेणते उजेडाचे भान, अंधाराचे मौन गूढ झाले. उजेड अंधार बाहेर की आत. वा किती छान ओळ आहे पहा. उजेड अंधार बाहेर की आत, ज्ञात की अज्ञात क्षण काळ. सुंदर. अंधाराने दिली उजेडाला मात, सारे शांत शांत एकवटे. धुक्याचे आसवे डोहातळी दाट, डोळ्यातला घाट ओलांडला. वा किती सुंदर. सुंदर. म्हणजे बघा, साधं म्हणायचं आहे कवयित्रीला की अश्रू सांडले किंवा रडू आलं तर हे सुद्धा कवयित्री त्यांच्या किती वेगवेगळ्या शब्द कळांमधून मांडू शकतात. खूप सुंदर कविता होती. धन्यवाद. थँक्यू. वर्षाताई, तुम्ही तुमच्या कवितेला अ, भविष्यात कुठे बघता? तुमच्या कवितेचा पुढचा टप्पा काय आहे? काय असावा असं तुम्हाला वाटतं? पुढचा टप्पा हाच आहे की मी अजून विद्यार्थीच आहे आणि मला शिकायचंही आहे. आणि त्यामुळं वाचन करणे
आणि या माध्यमातून एकमेकांबरोबर चर्चा करणे, संवाद करणे आणि ज्यांना आवश्यकता आहे, ज्यांना वृत्त समजून घ्यायचे आहे, त्या ठिकाणी मार्गदर्शन करणे किंवा असे काही उपक्रम घेणे. आता एक युट्यूब चॅनल सुरू करावं असा एक विचार आहे की त्या अरे माध्यमातून वा. काही करता येईल का, किंवा त्या त्या ठिकाणी म्हणजे कार्यशाळातून वगैरे केलेलं आहे मार्गदर्शन, तर अशा पद्धतीनं काही करता येईल का, आणि आणखीन वेगळ्या वेगळ्या भाषांमधल्या कोणत्या कविता आहेत तर त्याचे काही भावानुवाद करता येतील का, अशा अच्छा. पद्धतीनं आणि अभ्यास हा तर चालू राहणार, म्हणजे आणखीन समजून घ्यायचं, त्याच्यामध्ये चर्चा होतील, संवाद होतील आणि त्याच्यातून अजून अभ्यास, म्हणजे अभ्यास हा काही संपणारा नाहीये, बरोबर. अभ्यासाच्या तो चालू राहणार आहे अभ्यास. खरंय. तुमचं नाव ऐकताना आम्ही ना कायम असं बघत आलो आहे, म्हणजे आपली ओळख होण्याच्या आधीपासूनच, की जर वृत्तबद्ध कविता शिकायची असेल तर वर्षाताई कुलकर्णी, वर्षाताई बेंडेगिरी कुलकर्णी यांना संपर्क करावा आणि त्यांच्याकडनं शिकावी. म्हणजे आम्ही तुमच्या कवितेकडे परिपूर्ण कविता असं बघतो. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमचं समाधान तुमच्या कवितेनं किती केलेलं आहे या बाबतीत? गोडी अपूर्णतेची असते, वा. त्यामुळे खरंय. परिपूर्णता असं कधीच नसतं. खरंय. परिपूर्णता कधीच नसते. मला अभ्यास वाटतं की हा अभ्यास हा करत राहायचा, आयुष्यभर विद्यार्थी राहणं आणि अभ्यास करत राहणं, समजून घेणं, हे चालूच राहतं आणि या माध्यमातून एकमेकांना जोडले जातो. आणि बरोबर. मी केवढा मित्रपरिवार मिळालाय, केवढे सहाध्यायी खरंय. मिळाले, खरंय. आणि त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर हा अभ्यास, ही चर्चा, ही संवाद, आणि लोकांना आवडतं वृत्त. मुळात लोकांना वृत्त शिकायला आवडतात, हा केवढा मोठा आनंदाचा भाग आहे. आपली खरंच आहे. साहित्यिक सांस्कृतिक परंपरा आहे आणि ही लोकांना शिकायला जर आवडत असेल तर त्यासारखं आणखीन काही, आणि ह्याच्यासाठी आपण काहीतरी थोडंफार काहीतरी करतोय आणि ते लोकांना आवडतंय, लोक समजून घेतायत, ऐकतायत आणि त्या दृष्टीने करतायत प्रयत्न, तर हे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि हे समाधान आहे. पण ही परिपूर्णता कधीच नसते. हा एक, वा. याला सुरुवात म्हणता येईल भारतात. तुम्ही अनेक कार्यशाळा घेतल्या, अनेक उपक्रमांमधून अनेक लोकांना, अनेक विद्यार्थ्यांना वृत्तबद्ध कविता शिकवली. शिकवल्यावर त्यांनी लिहिलेल्या रचना तुम्हाला पाठवल्या असतील, तुम्ही त्या दुरुस्तही केल्या असतील किंवा सुचवलेही असतील काही बदल. पण अशी की एकदम अल्टिमेट, खूप छान, सुंदर, मस्त अशी वाचताक्षणी तुम्हाला दाद द्यावीशी वाटली अशी कुठली कविता आठवते का तुमच्या कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची, किंवा माझ्या हा शिकवण्याचं चीज झालं? हा मला म्हणजे अनेकांनी ही वृत्त शिकले, अनेकांनी ते लिहिण्याचा प्रयत्न केला. अनेक मला मी असं नाही म्हणणार की विद्यार्थी वगैरे असं त्यांना नाही म्हणणार, ते सगळे माझे सहाध्यायी आहेत. एकमेकांची चर्चा आणि मार्गदर्शनामधूनच हे सगळ्या गोष्टी होत असतात. एखादं पाऊल आपण कुठेतरी पुढे असतो आणि एवढंच त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे विद्यार्थी असं नाही म्हणणार, ते सगळे माझे सहाध्यायी आहेत. तर ज्येष्ठ साहित्यिका आहेत खरं तर ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे, हा सुद्धा म्हणजे नेहमी हा उल्लेख करतात की वृत्तबद्ध कवितेची आवड तुझ्यामुळे निर्माण झाली. किती किंवा छान. डोंबिवलीची वैशाली मोडक असेल, किंवा प्राजक्ता वेद पाठक ही आत्ताची नवी पिढीची कवयित्री, सुंदर लिहिते ती. हो. किंवा सुजाता पवार म्हणून एक आहे कवयित्री, ती माझी खूप आवडती कवयित्री आहे, खूप सुंदर लिहिते. आता जेव्हा मी सुनीताचा उपक्रम घेतला तेव्हा तिने इतकी 2 सुंदर सुनीता त्याच्यामध्ये लिहिली आहे. त्याच्यानंतर आणखीन बऱ्याच मैत्रिणी आहेत, वैजयंती आपटे आहे, प्रियानी, म्हणजे खूप किती नावं मी सांगू. पण एक मला उल्लेख विशेषत्वानं करावासा वाटतो की गेल्या वर्षभरात मला भेटलेली शुभांगी कोपरकर म्हणून एक मला सहाध्यायी भेटली. आणि तिने जो मला काही आनंद, ह्या पुस्तकाचा सर्वोच्च आनंद लेखनाचा तिने मला दिलेला आहे. गेल्या वर्षभरात तिने हे पुस्तक तिच्या हातात मिळाल्यानंतर ती मला म्हणाली की हे इतकं मोठं शास्त्र आहे, इतका मोठा अभ्यास आहे, मला खरंच माहित नव्हतं. तुझं पुस्तक आल्यानंतर मला हे समजलं की हे इतकं ह्याच्यामध्ये तंत्र आहे, इतकं शास्त्र आहे. गहन आहे. हा,
आणि ती गरवारे कॉलेजची निवृत्त प्राध्यापिका आहे. आणि ती अनेक संस्थांसाठी सोशल वर्कही करत असते. आणि तिने हा छंद एवढ्या वर्षभरात जोपासला आणि तिने वेगवेगळ्या 65 वृत्तांमधून 65 कविता, त्याच्यापेक्षा जास्त तिच्या कविता एक सराव म्हणून, एक अभ्यास म्हणून तिनं त्या लिहिलेल्या आहेत. आणि तिनं कविता वाचनाचा, अभिवाचनाचा, तिच्याच कवितांचा एक कार्यक्रम सुद्धा तिने केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मला सांगायला आनंद होतो की तिने एक नवीन वृत्त तयार केलं, वेगळं असं. आणि तिने ते मला दाखवलं. म्हटलं हे वृत्त अजून तरी या यादीमध्ये आलेलं नाही हे कुठल्या, तर मग तू आता दे, तुला काय त्याचं नाव द्यायचं असेल तर. तिने या पुस्तकामुळे अभ्यास तिने केला म्हणून तिने त्या वृत्ताला वर्षा असं नाव दिलं. अरे वा, किती छान. कविता तिने म्हणजे गुरुदक्षिणा मिळाली तुम्हाला वृत्ताची. तर तिने 21 मात्रांचं असं एक ते वृत्त हाताळलं, चांगल्या पद्धतीने हाताळलं. 8 म्हणजे पद्माव्रत लिहिलं ज्याला मी म्हणते, 8+8 आणि शेवटच्या 5 असे वेगळ्या पद्धतीनं तिनं ते वृत्त 21 मात्राचं तिच्या कल्पकतेतून तिने ते तयार केलं. आणि ती मी कविता वाचून दाखवते. तो एक आनंदच असतो आपल्यासाठी. हा एक मिळालेला आनंद, हाही पुरस्कारच आहे की कोणी पुस्तक वाचतं, त्याच्यातनं इतकी आनंदाचे क्षण जोपासतं, आवड जोपासतं, आणि अशी काही ते निर्मिती करू शकतं, हे आनंदाचीच बाब आहे. तर ही कविता मी तिची, शुभांगी कोपरकरची कविता वाचून दाखवते. 21 मात्रांची आहे. आपुल्या धुंदीत वाटेवरुनी चालती, सहज भेटती नवेच कोणी सोबती. रमती बेचत नभांगणीच्या तारका, किती ओवती शब्द फुलांच्या मालिका. उमलून याव्या सुंदर कोमल भावना, कधी झरावी मूकपणाने वेदना. सुखदुःखाचे गोफ दुहेरी गुंफले, सुजाण सात्विक मैत्र निरामय लाभले. मिळून करूया सरस्वतीची साधना, मिळून करूया सरस्वतीची साधना. अर्थप्रवाही काव्यपंक्तीची कामना, अर्थप्रवाही काव्यपंक्तीची कामना. तिनं सगळं सार ते त्याच्यामध्ये सांगितले की कशी कवितेची आराधना करावी, कसा अभ्यास करावा, कसं हे तंत्रशास्त्राच्या जोडीनं आपण प्रगल्भ व्हावं, हे सगळं त्यांनी या कवितेच्या माध्यमातून छान व्यक्त केलेलं आहे. वा, तुम्ही त्या आत्ताची कविता वाचली, त्यात मिळून करावी साधना असं होतं. तर आपण साप्ताहिक जनमंगल मधूनही नेहमी तेच आवाहन करत असतो की सोबतीने लिहूया, असं साप्ताहिक जनमंगलची टॅगलाईनच आहे. कारण काही गोष्टी सोबतीने केल्या तरच जास्ती छान होऊ शकतात, हा विश्वास आहे. वर्षातही आता तुमच्यासाठी एक, आता आपण जी चर्चा करतोय, मग अवस्था आम्ही प्रश्न विचारतोय, तुम्ही उत्तरं देताय. आता आपण रॅपिड फायर राऊंड कडे जाणार आहोत. आणि रॅपिड फायर राऊंडचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला, म्हणजे त्याचं उत्तर एका शब्दात, किंवा म्हणजे जर मल्टिपल चॉईस असेल तर एक निवडायचंय किंवा थोडक्यात उत्तर द्यायचंय. तर यातनं एक छोटीशी गंमत. पहिलं प्रेम कोणतं, कविता की गझल? कविता. काय निवडाल, अक्षरगण वृत्त की मात्रा वृत्त? अक्षरगण वृत्त. अरे वा. आवडतं वृत्त? खूप आहेत. सुमंदर माला. मन जास्त कुठे रमतं, सांगली का पुणे? आता पुण्याची झाली त्यामुळे पुणे म्हणते. कुठे राहायला मनापासून आवडेल, भारतात का जर्मनीत? भारतात. अधिक काव्यमय काय वाटतं, पहाट की सांज? सांज. कवितेचा आवडता विषय म्हणून काय निवडाल, चांदणं की पाऊस? माझं नाव वर्षा आहे. बरोबर बरोबर बरोबर. तुम्हाला जर का निवडायला मिळालं
तर भूतकाळातील कुठल्या कवयित्रीला भेटायला आवडेल? शांताबाई शाही. कविता नसती तर? काही म्हणजे काही मी सांगू शकत नाही. म्हणजे कविता नसती तर शून्य असते. मनापासची इच्छा काय? वृत्तबद्ध कवितेसाठी जे जे काही करता येईल कुठल्याही माध्यमातून ते करायची इच्छा आहे. आणि वा असंच कवितेच्या प्रेमात अकंठ बुडून राहावं. कवितेने कायम चिरंतन सोबत राहावी. वा छान. तुमची ही जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल अशी आम्हीही देवाकडे अगदी मनापासून प्रार्थना करू. कारण आमचीही अशीच काहीतरी तुमच्या मागे मागे चालत राहण्याची इच्छा आहे. आपण अ, बरोबर आहोत सगळं. अगदी अगदी. वर्षाताई, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. ते म्हणजे हे साप्ताहिक जनमंगलकडून तुम्हाला हे एक प्रमाणपत्र आम्ही देतो आहोत आणि तुम्ही जी काव्य सेवा करीत आहात, विशेषतः वृत्तबद्ध कवितेची तुम्ही जी सेवा करीत आहात, त्यासाठी कविता सम्राज्ञी अशी तुम्हाला एक छोटीशी उपाधी देऊन तुम्हाला सन्मानित करण्यात येत आहे. तर हे प्रमाणपत्र तुम्हाला मी पाठवणार आहे, म्हणजे आम्ही पाठवू लवकरच. तुमच्या मेलवर तुम्हाला ते मिळेल आणि हे तुम्ही वाचलत की तुम्हाला कळेल. माणिकताई, तुम्हाला दिसतंय? वाचून दाखवू शकता? मला वाचून दाखवता नाही येणार. मला मोठी हे दिसत नाही, माणिकताईंना आहे. म्हणते मी. एक अच्छा. मिनिट, मीच वाचते, मीच हा, वाचते. तूच वाच. जनमंगल यशस्विनी वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी, पुणे. आपली साप्ताहिक जनमंगल व लोकरथ प्रकाशन पुणे संपादक मंडळाने जनमंगल यशस्विनी या साहित्य कला पुरस्कारासाठी अतिशय अभिमानाने निवड केलेली आहे. जनमंगल आणि लोकप्रत प्रकाशन अधिवेशनात आपल्याला कविता सम्राज्ञी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. कवितेच्या प्रांगणात आपण बहुमूल्य असे योगदान दिलेले आहे. याचबरोबर साहित्य क्षेत्रात मार्गदर्शनाचे महत्त्वपूर्ण कार्य आपण करीत आहात. कलेच्या माध्यमातून होणारा आपला आनंददायी प्रवास सुखावह आहे. आपल्या आकाशस्पर्शी स्वप्नांना मनापासून शुभेच्छा. खूप खूप तर धन्यवाद. असं हे खूप प्रमाणपत्र धन्यवाद. आहे. माणिकताई, कार्यक्रमाचा शेवट. खरं तर वृत्त आणि त्यांचं तंत्र हे इतक्या कमी वेळाच्या मर्यादेमध्ये शिकण्याचा किंवा बोलण्याचा विषयच नाहीये. आता वर्षाताईंनी सांगितलं तसं तो अखंड अभ्यासाचा सरावाचा विषय आहे. बरोबर. आज त्यांचं बोलणं ऐकताना असं वाटत होतं की त्यांनी बोलत राहावं, संपूच नाही, काहीतरी आणखीन नवीन ऐकायला मिळावं. त्यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी मनात रुजल्या आहेत. कविता लिहिताना त्या अंमलात आणायचा नक्कीच प्रयत्न करू. त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला सदैव लाभ मिळावा असा मी आग्रह धरेन त्यांच्याकडे. वर्षाताई, आज तुम्ही इथे आलात यासाठी साप्ताहिक जनमंगल आणि लोकरथ प्रकाशनाच्या वतीनं मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते. रसिक हो, भेटूया पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता जनमंगल यशस्विनी या कार्यक्रमात एका नवीन यशस्विनीसह. धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. साप्ताहिक जनमंगलचे मनापासून आभार. धन्यवाद.